हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही बनवतोय, काय बनवतोय आई? चकल्या बनवते. बटाटा चकली. हा, शाबू बटाट्याच्या चकल्या बनवते. आता इथं टाकणार. थांबा, मी टाकते आई. थांबा एकच मिनिट, 2 मिनिटं थांबा. तर तुम्ही सगळ्यांनी माझा ब्लॉग बघा. थांबा जरा. लिहून लागते बाबा आई. दाट कर. दाट नको. दाट म्हणजे जाड का? जाड नव्हे, जवळ जवळ कर अच्छा, म्हणजे अच्छा. जागा पुरल. हा, तसं काय. जवळ जवळ म्हणा की दाट म्हणताय, मला कळना. हा, लांबडे म्हणलं तर तुताड्यात टाक, त्याला काय नाही. हा, पण मी मग अशी जरा खाऊन बघितलं, टेस्टी लागत होतं. हो, टेस्टीच लागतं हे. एकावर एक नाही टाकायचं आहे ना. वाळेल कसं, एकतर वेळ झालाय आपल्याला घालायला. पडलाय हो एकावर एक. तसा पुढे दे की, एकतर वेळ झालाय ग घालायला. आता कुरवड्याचं पण भिजत घालते मी. हा, कुरवड्याचं नको, लय अवघड आहे ती, मला येत नाही. तू नको घालू तर लागतील ना हा, अशी. असं घालणार ती फक्त. मग बाकी तुला काही काय करतेस? मीच करणार किती. 350 रुपयाला विकत आणून कास्तवर घरा भिजत घातला 1 किलो भाजायला की. हा, हम्म. असंच घालायचं ह्या वेळी, इथंच घालायच्या. देवा देवा, कसं ऊन लागतंय. जरा लवकर घातलं असतं का नाही. हा, सकाळपासून चाललंय की नाश्ता पाणी, कपडे धुणं, भांडी. हा, या द्या भरून आता. नाही, अजून पडणार आहे. देवा, जाऊ दे, उद्या कामगार भरून घे. दिनानिमित्त सुट्टी असते सगळ्याला. आपल्याला कधी सुट्टी मिळायची? हा? कामगार दिनानिमित्त सुट्टी असते इधर हे सगळ्याला. बघ की. अरे देवा, माझा मोबाईल घ्या. तर मित्रांनो, चला बघा माझे दाखवते एकूण कसं कळलं मी का चकल्या. एक दाखवते एक मिनिट. बघा, अशा पाडायच्या चालले तर चकल्या. अजून निम्मे झालं, लय उशीर झाला बाबा, 12 वाजले जाता. इतकं ऊन लागते भयानक. देवा देवा. बघा, आता आताशी सुरुवात झाली. बाहेर अंघोळ नको करूस तू, जा घरात बाथरूम मध्ये कर जा. कर. एवढं पीठ आहे बघा, एवढं पीठ आहे. आधी म्हणलं थोडस करून बघूया, आज उशीर झालाय. मी कशा पाडले दिसतेत का उन्हाचं? बघा मी कसे पाडले, आमच्या आईने कसे पाडले बघा. आरती म्हणतोय असं वाटतं चिमणीवरनं. चिमणीवरनं शिकरते. काय ग देवा, उपमा दिली आमच्या आईचं. ए जा तिकडं तू. मी आता टाकते, मी टाकते काम आता. बर बर, आईवर बसले, आईला वाकायला येत नाही. मी म्हणलं की दे, आम्ही टाकतो. मी देखते आता. हा, बस बस, लय पण गच्च भरू नका. दाबायला परत बाहेर उलट बाहेर येत. हा, थांबा. आई साहेब आमचे कुरवड्या नाही, शाबूची आवड आहे. शाबू आणि बटाटा आवड आहे. हा, असं ते कसं सुकलं तरी बाद झालं. आता दुसऱ्या बाजूला हंतरायला लागणार आहे आपल्याला. काय चार्जिंग लावलाय मोबाईल? तू आंघोळ कर पहिला. 12 वाजले तरी आंघोळ नाही तुला अजून. बसलाय खेळत सकाळपासून. तिथं पण जागा भरपूर आहे हो, तिथं पण ऊन आहे. तिथं टाकूया असं बाहेर. टेस्टी झालाय खरं. हा, खूप टेस्टी झालाय पीठ. हो, शाबू बटाटे आणि ते काय बरं, मिरची बारीक करून टाकले, मीठ. अयो, जिरं टाकायचं राहिलं की. राहू दे, जिरं नाही, मला नाही आवडत. टेस्टी झालंय बरं. आता एका बाजूला झालं, आता तिकडं पुढे टाकणार. ऊन माझ्या मागे दिसते ना, तिथं टाकतो. लय भारी आहे ती जागा. उशिरा सुरू केलं म्हणून थोडंसंच बनवलं. म्हणजे 1 किलोच आहे बघते, 1 किलोच आहे. हा, एवढंच केलं. ऐक, सगळं मोबाईलला पण बटाट्याचा आणि हेच खिस लागलाय सगळा. दिसते का? दिसत नाही मोबाईल मध्ये, दिसायच नाही हो माझे मग. ओह, एवढंच टाकलंय आत्ताशी, अजून एवढं मोठं टाकायचंय. पीठ शिल्लक आहे भरपूर. ओके, आता राहिलेलं इथं टाकलंय बघा. एवढं झालंय, केवढंच झालंय बघा की. नुसतं 1 किलोचं आहे तर एवढंच झालंय. एवढंच काही झालं. आता सुकल्यानंतर तर अजून निम्म होणार. देवा, किती करायला लागते काम आहे का. लय ऊन लागलं बाबा. काय पण म्हणा, कशी लोक उन्हात काम करत असतील ना, विचारच पडतो.
शेतकरी लोक बाबा. खरं पीठ छान झाले बरं, टेस्टी झाले. काय वाकडं तिकडंच टाकलं परत. ओय गोल गोल चाललंय, कंटाळा आला परत. काय तोडूनच खायचंय तळल्यानंतर. म्हणले झाले कसं पण उन्हातनं पटकन मोकळं होऊया. तर झाले बाबा. आता आज चांगलं झालं ना, तर आता जास्त करणार अजून आणि लवकर करणार, फास्ट मध्ये करणार. आता सकाळी लय उशीर झाला आज. 12 वाजलेत. आता ऊन लागलं खूप. आता नाही, आता जरा लवकर करणार आणि जास्त करणार चांगलं. हे छान लागतं खायला. बाकीचं इतकं नाही. बाकी काय थोडंफार असतं ते विकतच आणतो आम्ही. म्हणजे की पापड वगैरे, लिज्जत पापड ते आणि वेफर्स मागच्या वेळी केलं होतं, आता यावर्षी नाही केली आम्ही. कसं दुकान असल्यामुळे मला एकटीला जमत नाही. आईना पत्तर काय वेळच नसतो, त्याच्यामुळे आम्ही नाही करत. आता टाकल्या तर हे सुकू दे चांगलं. इथं जरा चांगलं ऊन पडतंय आणि त्या काकींच्या गच्चीवर जाणार होतो, पण गच्चीवर नको म्हणलं. एवढं घेऊन वर जायचं, वरनं खाली यायचं, ती वर खाली करूनच जीव घायला यायचा. त्याच्यामुळे नको म्हटलं, दारातच टाका. इकडं या बाजूला आमचं असं बोळातच असं बोळ आहे मोठा, तिथं टाकलाय. तिथं आमच्या अंगणात सावली आहे, त्याच्यामुळे काय टाकताय नाही. दाखवतो का आमच्या अंगण? दाखवतो 1 मिनिट. आमच्या अंगण सावलीच आहे का, इथून ते तिथपर्यंत सावलीच आहे. ते मग इथं काय टाकता चाललं नाही. सकाळी ऊन असते, सकाळी 7-8 वाजता असतं, पण इथं टाकताच येत नाही. सारखे ये जा चालू असते, सारखं कोणतरी असतंच, गिराईक असतं, हे असते. हार्दिक सारखं काही ना काहीतरी करत असतो. त्याच्यामुळे इथं नाही टाकला आम्ही असं. चला, आजचा ब्लॉग इथंच थांबवते आणि बाकीची कामं राहिलेली करते. नंतर लाईव्ह स्ट्रीम वगैरे घ्यायची असतात. पटपट आवरते लाईव्ह स्ट्रीमला येते. ओके, बाय बाय एव्हरीवन, गुड बाय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईव्ह नाही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंदाकी दुनिया चॅनलचं नाव आहे माझ्या. गुड बाय. जय श्री स्वामी समर्थ. बाय बाय. जय महाराष्ट्र.